नमस्कार देशबांधवांनो, तुम्ही ऐकत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची. मालिकेतील या भागात ऐकूयात गोवा मुक्ती संग्रामातील धाडसी क्रांतीवीर केदार आणवेकर यांची कामगिरी. वंदे मातरम. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. पण गोवा, दीव, दमण पोर्तुगीजांच्या अंमलाखालीच होते. गोवा मुक्तीसाठी क्रांतीवीर केदार आणवेकर यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मित्रांनो, केदार आणवेकर हे गोवा मुक्ती संग्रामातील धाडसी क्रांतीवीर. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला असला तरी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. गोव्यातील पोर्तुगीजांची राजवट शांततामय मार्गाने संपुष्टात येणार नाही याची क्रांतिकारकांना जाणीव होती. त्यामुळे तेथेही सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारण्यात आला. पोर्तुगीजांवर दबाव आणण्यासाठी तरुण क्रांतिकारकांनी गोव्यातील पोलीस ठाण्यांवर तसेच सरकारी कार्यालये यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यासाठी बंदुका, बॉम्ब तसेच अन्य शस्त्रे गोळा करण्यात येत होती. आणवेकर हे गोवा सरकारच्या सेवेत होते. सरकारी कर्मचारी असूनही ते गोमांतक दलाचे सदस्य होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या गोवा मुक्ती संग्रामासाठी ते गुप्तपणे काम करत होते. रेडिओ इंजिनियर असलेले आणवेकर हे पणजीजवळील बांबोलीम रेडिओ स्टेशनवर कार्यरत होते. पोर्तुगीज राजवटीच्या विरोधातील या लढ्यात आणवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोव्यातील रेडिओ स्टेशन बॉम्बने उडवण्याचा कट टाकला. त्यासाठी त्यांनी बॉम्बची व्यवस्था केली. 5 जुलै 1955 या दिवशी रेडिओ स्टेशन उडवण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व तयारी झाली होती. रेडिओ स्टेशनवर बॉम्ब टाकण्याची कामगिरी आणवेकर यांनी स्वतः स्वीकारली. 5 जुलैला सर्वजण ठरल्यानुसार आपापल्या जागी तयार होते. आणवेकर बॉम्ब घेऊन रेडिओ स्टेशनच्या दिशेने निघाले होते. पण बॉम्ब फेकण्याच्या तयारीत असतानाच बॉम्बचा अवेळी स्फोट झाला आणि या स्फोटात आणवेकर यांना वीरमरण आले. मात्र या स्फोटाने पोर्तुगीज सरकार हादरले. आणवेकरांच्या या वीरमरणाने गोवा मुक्ती संग्रामातील क्रांतीवीरांना धक्का बसला. मात्र गोवा मुक्ती संग्रामाचा हा लढा पुढे सुरू ठेवण्याचा इरादा आणखी पक्का झाला. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.